नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण थोडीशी तुमच्या पेपर 2 ची एमपीएससीचा पेपर 2 ची तयारी करूया एमपीएससी सीसॅट साठी। तर याच्यामध्ये आपण एक दोनच क्वेश्चन घेणार आहे आणि एक होमवर्क साठी असेल। तर सरासरीवरती अवलंबून जे प्रश्न असतील म्हणजेच प्रॉब्लेम बेस्ड ऑन ॲव्हरेजेस म्हणायचं त्याला। तर ॲव्हरेजेसवरचे ते प्रॉब्लेम असतील आपण ते बघतोय आणि एक शॉर्ट ट्रिक पण आहे त्याच्यासाठी। शॉर्ट ट्रिक म्हणण्यापेक्षा त्याला थोडंसं लॉजिकली आपण सॉल्व्ह करू शकतो सिम्पली, फक्त त्याच्याकडे बघून क्वेश्चनकडे चांगल्या पद्धतीने बघून। तर वेळ न वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया। तर अशा प्रकारचे प्रश्न असतात आपल्या सरासरीवर बेस्ड, जसं की एका वर्गामध्ये 32 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे। वर्गामध्ये शिक्षक प्रवेश करतात आणि आता शिक्षकाच्या वयामुळे वर्गाचे सरासरी वय 1 वर्षानं वाढले, तर शिक्षकाचे वय किती? आता हे आपण बेसिकली म्हणजे असे फॉर्म्युले यूज करून बेसिक फॉर्म्युले यूज करून आपण सॉल्व्ह करू शकतो। इट इज म्हणजे हे फार मोठं नाही आहे, ओके। मात्र याच्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो, कॅल्क्युलेशन चुकू शकतात, त्याच्यापेक्षा आपण ओरली पण याला सॉल्व्ह करू शकतो। तर पहिल्यांदा आपण ट्रॅडिशनल मेथडने आपला सॉल्व्ह करू। म्हणजेच आपण काय करतो की एका वर्गामध्ये 32 विद्यार्थी, त्यांचं ॲव्हरेज एज आहे 13, तर टोटल एज ऑफ स्टुडंट्स झालं 32 गुणिले 13, म्हणजे अख्ख्या क्लासमध्ये जेवढे स्टुडंट आहेत त्यांचं एज झालं 416 इयर, ओके। मग आता शिक्षक प्रवेश करतात, म्हणजेच 32च्या ऐवजी आता टोटल होतील 33, 32 प्लस 1 टीचर, तर ते होतील 33। आणि ॲव्हरेज सांगितलं आहे, सरासरी सांगितली 1 वर्षांनी वाढली, म्हणजेच ॲव्हरेज 13 होता आता 14 होईल। तर इथं आपण टोटल एज ऑफ क्लास कसं करणार, स्टुडंट प्लस टीचरचं निघालं आहे 32 प्लस 1 इंटू 14, म्हणजेच 33 गुणिले 14, तर हे भेटेल आपल्याला 462। मग आपल्याला टोटल क्लासच्या एजमधून, म्हणजे ज्याच्यामध्ये स्टुडंट आणि टीचर याचं इन्क्लूड आहे, मायनस फक्त जर स्टुडंट्सचं केलं आपण तर आपल्याला टीचरचं एज भेटू शकतं। म्हणजेच कसं, तर 462 वजा 416 हे आपल्याला टीचरचं एज भेटेल, दॅट इज 46 इयर्स। आता हे आकडेवारी आपली बेरीज वजाबाकी करताना, मल्टिप्लिकेशन करताना थोडीफार चुकू शकते किंवा याच्यामध्ये थोडा तरी टाईम चाललायच, मात्र आपण ह्याला 1 मिनिटाच्या आत पण सॉल्व्ह करू शकतो। थोडंसं लॉजिकली डेव्हलपमेंट करायची आहे, आपण बघू ते कसं सॉल्व्ह करायचं। तर तोच प्रॉब्लेम आता इथं तुम्ही लक्ष द्या की ॲव्हरेज जो होता हा 32 विद्यार्थ्यांचा 13 वर्ष ॲव्हरेज आहे, ओके। आणि शिक्षकांची एंट्री झाली क्लासमध्ये आणि ॲव्हरेज जो आहे हा 1 वर्षांनी वाढला, म्हणजे सरासरी 1 वर्षांनी वाढली। म्हणजेच काय, तर आता टीचरचं एज जे आहे हे मिनिमम आपल्याला कन्सिडर करायचं आहे, ते असेल 14। ऑब्वियस आहे, क्लासचं एज आधी 13 होतं, 1नी वाढलं आहे आणि ते 14 झाले, म्हणजे टीचरचं जे एज आहे हे कमीत कमी 14 असलंच पाहिजे आणि 14पेक्षा जास्तच असणार आहे ॲव्हरेज वाढलाय म्हणून, ओके। तर मिनिमम एज असेल 14। आता त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ॲड करायला लागेल आणखीन, ते ॲडिशन काय करायचं आहे, तर स्टुडंट्सचं नंबर ऑफ स्टुडंट्स गुणिले त्यांचं वाढलेलं एज, म्हणजे किती वर्षांनी वाढले, 1 वर्षांनी वाढले आणि विद्यार्थी होते 32, तर 32 गुणिले 1 हे 32, तर डायरेक्ट टीचरचं एज आपल्याला भेटेल ते मिनिमम 14 प्लस 32 म्हणजे 46, ओके। हा ओरली पण आपण सॉल्व्ह करू शकतो, मी तुम्हाला समजून सांगतोय त्याच्यामुळे इथं थोडासा वेळ चालला आहे, मात्र तुम्ही 1-2 क्वेश्चन अजून सॉल्व्ह केले की तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल, ओके, ओरली बनून जाईल। आपण पुढचा प्रश्न बघू, त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूयात। तर इथं दिलं आहे वर्गातील 10 मुलींचे सरासरी वजन 38 किलो आहे। वर्गामध्ये एक शिक्षिका प्रवेश करते व त्यांच्या वजनामुळं त्या वर्गाचं वय, सरासरी वय हे 2 किलोने वाढले, तर त्या शिक्षिकेचं वय किती? तर इथं आपण तोच कन्सेप्ट यूज करू, मिनिमम वेट ऑफ टीचर, या शिक्षिकेचं मिनिमम वजन किती असेल, तर जेवढ्यानी वाढलं, म्हणजे आधी 38 होता ॲव्हरेज, तो 2 किलोनी वाढला आहे, म्हणजे मिनिमम 40 किलो तरी वजन असणारच। मिनिमम 40 आहे, याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ॲड करायचं आहे। ॲड काय करतो आपण, तर 2 गोष्टींचं मल्टिप्लिकेशन, एक म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स आणि दुसरं म्हणजे त्यांचं कितीनी वाढलेलं एज आहे, दॅट इज 2 वर्षांनी वाढलेलं एज। तर 10 मुली आहेत आणि 2 वर्षांनी त्यांचं एज वाढलं आहे, म्हणजेच 10 गुणिले 2 हे 20 त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे टोटल एज ऑफ टीचर भेटेल 40 अधिक 20 बरोबर 60, ओके। म्हणजे 60 हे टीचरचं वजन असेल, 60 kg, ओके। समजला असेल तुम्हाला क्वेश्चन। आता एक होमवर्कसाठी तुम्ही ट्राय करा घरी आणि अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील कुठं RS अगरवाल वगैरे, तर ते त्या पद्धतीनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, ओके। तर इथं होमवर्कसाठी दिलं आहे, ह्याच्यामध्ये ॲव्हरेज एज ऑफ ग्रुप ऑफ 21 फ्रेंड्स, म्हणजे 21 मुलांचा ग्रुप आहे, मित्रांचा ग्रुप आहे, आणि ह्याचं जे ॲव्हरेज एज आहे हे 39 वर्ष आहे। एका मुलाचे किंवा एका फ्रेंडचे फादर ॲड होतात त्या ग्रुपमध्ये आणि ग्रुपचं जे एज आहे हे 18 महिन्यांनी वाढतंय, असा प्रश्न आहे हा। 18 महिन्याला मग फक्त तुम्ही इयरमध्ये कन्वर्ट करायचं, दॅट इज 1.5 इयर्स।
तर आणि वडिलांचं वेज काय असेल हे विचारलं आहे. सोपा प्रश्न आहे, तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करा. आय होप की तुम्हाला हा शॉर्ट ट्रिक कळाली असेल किंवा थोडी लॉजिकल डेव्हलपमेंट केलं की येऊन जाईल. RS अगरवालमधून तुम्ही सॉल्व्ह करा अशा प्रकारचे क्वेश्चन. RS ही मेथड कुठंच नाही आहे सांगितलेली. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला बुक्समध्ये हे सापडणार नाही आहे. बुक्समध्ये तुम्हाला लेंदी प्रोसिजरच सापडेल. तर हा ट्राय करा, याच्यावरती मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्यामध्ये पण थोडं लॉजिकल डेव्हलपमेंट सुरू होईल. ओके, आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच हेल्पफुल राहील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.